हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदाने कदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिळविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, हे नमस्कार आता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 26 का 27? 26। पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनांगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार। आता या चौथ्या तरंगामध्ये जो विषय सांगायचा होता, शिष्यानं विचारलेल्या शंकेचा काय विषय होता की शुभसंतती राजाच्या मुलांनी गुरुकडे जाऊन काय विचारलं होतं? संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती
मग आतापर्यंत जे काही विवेचन चाललं ते सकल संसाराची निवृत्ती यावर गुरु शिष्य संवाद हे आपण ऐकला. पण त्या शिष्याचा तत्वदृष्टीचा दुसराही प्रश्न होता, परमानंदाची प्राप्ती. तो 2 प्रश्न घेऊन आला होता. त्याच्या एका प्रश्नाचं उत्तर मिळाले. कशावरून? की अनिर्वचनीय ख्याती ही सांगून जो काही त्याला संसार सत्य वाटत होता, जगत सत्य वाटत होतं, तर जगत त्याला मिथ्या आहे याचं ज्ञान झाले. त्याविषयी त्याला अजिबात शंका नाही. मग आता शंका उरली कोणती त्याची? तर परमानंदाची प्राप्ती. मग परमानंदाची प्राप्ती हा विषय पुढे येण्याकरता, हा विषय समजून घेण्याकरता शिष्य काय म्हणाला की मला संसार अनिर्वचनीय मिथ्या आहे हे कळालं आहे. दोरीवर उत्पन्न झालेला सर्प हा मिथ्या भासमानच आहे, भासरूपच आहे, अध्यासरूपच आहे हे कळालंय. पण दुःखाची निवृत्ती झाली नाही. दुःखाच्या निवृत्तीसाठी 2 अंग शिकावे लागतात. दुःखाच्या निवृत्तीसाठी दोन्ही बाजू कळाव्या लागतात. संसाराची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणून नुसती निवृत्ती होऊन चालत नाही, प्राप्तीही व्हावं लागतं. आणि त्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. निवृत्तीमध्ये आनंद मानावा का प्राप्तीमध्ये आनंद मानावा? जरी निवृत्त स्वरूप असणारा संसार जो आहे तो दुःखरूप आहे आणि त्याच्यामध्येच दुःख होतं, आणि तो निवृत्त झाला तर दुःख नाहीसं म्हणावं. जर म्हणायचंच असेल तर दुःखाची निवृत्ती होईल, पण परमानंदाची प्राप्ती. मग आतापर्यंत जे काही या ठिकाणी विवेचन केलं आहे त्या दुःखाच्या निवृत्तीसाठीच केलं आहे. कशासाठी? संसाराची निवृत्ती ही कशी करायची नाना प्रकारानं गुरुजीनं समजून सांगितलं, युक्त्या करू सांगितलं, उदाहरणे देऊ सांगितलं, आणि त्यावरून त्याला पटलंही की हा संसार रज्जू सर्पाप्रमाणे अनिर्वचनीय मिथ्या आहे. पण ज्याला परमानंदाची प्राप्ती झाली नाही त्याला मग त्या परमानंदाची प्राप्ती नसल्यामुळे एक दुःख आहे असं तरी मानावं, आणि दुःखाची निवृत्ती झाली पण सुखाची आनंदाची प्राप्ती झाली नाही असं तरी मानावं. मग परमानंदाची प्राप्ती ही कशाने होते? परमानंद स्वरूप जे आपलं स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, हे आनंदरूप आहे, आणि त्याची प्राप्ती झाल्याशिवाय
आनंद मिळणार नाही. मग तो आनंद आपणाला प्राप्त करायचा असेल तर त्या आनंदाचं स्वरूप जाणून घ्यावं लागेल ना. आणि या ठिकाणी शिष्याला त्या परमानंदाच्या प्राप्तीचं जे स्वरूप आहे, परमानंद होण्याचं जे स्वरूप आहे, जी वस्तू आहे, त्या वस्तूचं ज्ञान सांगितलंय का? मग आतापर्यंत काय सांगितलंय? ते ज्ञानाला जे आडवं येऊ लागलं का ते बाजूला सारले. जे आडवं येऊ लागलं का ते बाजूला सारले. मग ते बाजूला सारलं तर आनंद प्राप्त व्हायलाच पाहिजे की हो. जर पाण्यावर शेवाळा आलेला आहे आणि पाणी दिसा नाही तर शेवाळा बाजूला सारलं की पाणी दिसायलाच पाहिजे. पण काही काही अभागी अशा असतात की शेवाळ सारूनही दिसत नाही. पण दिसायला पाहिजे बर का, पण काही कारणानं दिसत नाही, मानू आपण. मग संसार निवृत्तीमध्येच परमानंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे, पण त्याला झाली का? म्हणून तर तो म्हणतो मी परमानंद रूप कसा असेल, मी ब्रह्मरूप कसा असेल. मग संसाराच्या निवृत्तीमध्ये परमानंदाची प्राप्ती ही व्हायलाच पाहिजे. पण काय हरकत नाही, त्या निवृत्तीमध्ये जरी नाही झाली परमानंदाची प्राप्ती, जरी नाही झाली तरी काय हरकत नाही. तरी पण मी ब्रह्मरूपच आहे असं म्हणावं, मी परमानंद रूपच आहे असं म्हणावं, म्हणीत चालावं. जरी प्राप्ती नसली, जरी वाटत असेल मी जीव आहे, करता आहे, भोगता आहे, असं जरी असलं तरी पण मी ब्रह्मरूप आहे असंही म्हणत जावं. कोणी म्हणलो आता हे असं खोटे बोलून कसं जमल? खोटे बोललेलं पाप नाही का लागायचं? नाही, ज्याला आत्मप्राप्ती झाली नाही, ब्रह्मप्राप्ती झाली नाही, परमानंद प्राप्ती झाली नाही, म्हणजेच ब्रह्मरूपता प्राप्त झाली नाही, तरी मी ब्रह्मरूपच आहे असंच म्हणत जावं. मग कधीतरी असं म्हणत म्हणत काय होईल, ते ब्रह्मरूप होईल. अगोदर जप तर चालू करावा लागेल ना. आणि प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा जप सुरू करतात का? आधी अगोदरच जप चालू करावा लागतो. आणि तो जप जरी खोटा होत असेल असं वाटत असेल तर त्याला खोटं मानू नये. का? कारण तो जरी ब्रह्मरूप त्याला वाटत नसेल तरी तो ब्रह्मरूपच आहे. आता हे संसारिक जीव जगतामध्ये परमार्थ जरी करीत नसतील तरी ते कोण आहेत? ब्रह्मरूपच आहेत ना. आणि ते जर समजा कदाचित म्हणू लागले मी ब्रह्मरूप आहे, तर त्यांचं खोट आहे का? खरंच आहे त्यांचं. पण त्यांचं जे खरं आहे ते अज्ञात आहे. ते कसं आहे? अज्ञात खरं आहे. आणि ब्रह्मस्वरूप जाणून मी ब्रह्मरूप आहे असं म्हणण्यात ज्ञात खरं आहे, हे का नाही? म्हणून संसारी जीवानं मी ब्रह्मरूप आहे असं जरी म्हणलं तरी ते सत्य आहे. ते कसं आहे? पण सत्यत्वानं सत्य नाही. ते कसं? सत्यत्वानं सत्य नाही, ते सत्यत्वानं सत्य असावं लागतं, ते खरं सत्य. हे पहा, संशयामध्ये
दोन प्रकार असतात. भ्रमामध्ये दोन प्रकार असतात. एक संशयरूप भ्रम आणि एक निश्चयरूप भ्रम. पण दोन्ही भ्रमच. संसारिकांना जरी कोणी एखादं जप करत असेल, तप करत असेल, यज्ञ करत असेल, सत्कर्म उपासना करत असेल, तरी तो काय भ्रमातच आहे. तरी तो कसा आहे? भ्रमातच आहे. आणि त्याचा भ्रम हा कोणता भ्रम म्हणायचा मग? संसारिकाचा भ्रम जरी यज्ञ यागादी कर्म करीत असेल, तो त्याचा भ्रमच आहे, तो भ्रमातच आहे. मग तो कोण्या भ्रमात आहे? तर निश्चयरूप भ्रमात आहे. त्याचा भ्रम कोणता आहे? त्याचा निश्चय की मी संसारिकच आहे, मी कर्ताच आहे, मी भोक्ताच आहे. ते चकारात्मक वृत्तीनं बोलतो. म्हणून त्यानं निश्चय केलेला आहे, मी संसारी आहे, मी जन्मलो आणि मी मरणार. आणि जरी तो सत्कर्म उपासना जरी करीत असेल, तरी त्याचा तो काय आहे? त्याच्या ठिकाणी भ्रम असतोच. कारण त्या साधनात जरी असला तरी पण तो भ्रमातच आहे. साधना भ्रमरूप नाही ते, पण तो भ्रमात आहे. आणि त्याचा निश्चय रूप भ्रम आहे. कारण तो आवरण निवृत्तीच्या पाठीमागे लागलाय का? आणि मग आवरण निवृत्तीच्या पाठीमागे कोण लागलंय? मुमुक्षु साधक, हे का नाही? आणि मग त्याच्या ठिकाणी कोणता भ्रम आहे? का भ्रमच नाही त्याच्या ठिकाणी? तो भ्रम तर निवृत्त करण्यासाठी प्रवृत्त झालाय. मग त्याच्या ठिकाणी भ्रम आहेच की. मग त्याचा कोणता भ्रम? त्याच्या ठिकाणी संशयरूप भ्रम आहे. आणि त्या संशयरूप भ्रमानं या ठिकाणी हा शिष्य काय करायला? तो भ्रम गेलेला नाही त्याचा. म्हणून हे भ्रमाचे दोन प्रकार आहेत. मग या शिष्याला या संशयामध्ये, संशयरूप असणाऱ्या भ्रमामध्ये ह्या शंका उत्पन्न व्हायला की मी ब्रह्मरूप कसा असू शकेल? आणि त्यानं संसार मिथ्या जाणलाय, पण त्याला वेदाचा अर्थ कळाला नाही. त्यानं कबूल केलंय संसार मिथ्यारूप आहे, अनिर्वचनीय, सत असताहून विलक्षण आहे, हे जाणलंय त्यानं. ते जाणलं, कळालंय, पण बांधलं नाही. कारण कळणं आणि बांधणं याच्यामध्ये फरक आहे. कळालं म्हणजे पूर्णता नाही, कळण्यामध्ये पूर्णता नाही. दुसऱ्यानं साखर खाल्ली आणि त्यानं गोड आहे म्हणून सांगितली, कळालंय. साखर कशी असते विचारलं तर सांगतो तो म्हणायलाय म्हणून गोड आहे म्हणतो तोही. पण त्याचं गोड म्हणणं हे त्याचं कळणं हे कसं आहे? परोक्ष आहे का नाही? आणि मग हे परोक्ष ज्ञान हे कसं आहे? अपरोक्ष आहे का? दुःख निवृत्त करते का? खरं ज्ञान होतं का त्यानं परोक्षानं?
म्हणजे सत्य हे सत्यत्वानं कळून देतं का? ते सत्य वेगळं आणि सत्यत्व, सत्याचं सत्यत्व कळणं ते वेगळं. सत्याचं सत्यत्व कळणं हे अपरोक्ष आहे. साखर गोड आहे हे खाऊन बघितल्यावर गोड आहे म्हणणं वेगळं आणि दुसऱ्याचं ऐकून गोड आहे म्हणणं हे. पण गोड आहे तर दोन्ही वेळेस म्हणायला की, पण एक गोड आहे म्हणणं म्हणजे परोक्षानं ते खरं नाही. जरी खरं वाटत असलं तरीही खरं नाही. आणि स्वतः खाऊन बघितल्यावर ते खरं आहे, त्याला म्हणायचं अपरोक्ष आहे का नाही? तसं प्रपंच मिथ्या आहे. संसार अनिर्वचनीय मिथ्या आहे हे त्याला कळालंय. आणि जरी परोक्ष आता ज्ञान असेल कशाचं, जीव ब्रह्मरूप आहे, त्याची अनुभूती आली का त्याला? अनुभूती नाही, अपरोक्ष झालं नाही. आणि प्रपंचाचं ते मिथ्या असं वाटायला त्याला. पण दुःखाची निवृत्ती आणखी झाली नाही. पूर्ण गुण आल्याशिवाय रोग निवृत्त झाला असं म्हणता येत नाही. मग पूर्ण गुण आला की मग म्हणता येते आता मला काहीच नाही, आता मी आनंदात आहे. पण अर्धाच रोग निवृत्त झाला तर तो म्हणेल पहिल्यापेक्षा बरं आहे आता, पण अजूक राहील, सगळं बरं व्हायचं राहिलंय आहे का नाही? तसं त्याला सगळं कळायचं राहिलंय. मग काय कळालंय आणि काय कळायचं राहिलंय? आता या ठिकाणी चौथा तरंग हा संसार दुःखाच्या निवृत्तीपर्यंत संपलाय, संसार दुःखाच्या निवृत्तीपर्यंत आलाय. पण आता इथून पुढं हा तरंग परमानंदाच्या प्राप्तीसाठी आहे. हा धुरा आहे समजा, हा काय कलाटणी. मग आतापर्यंत शिष्याला संसार हा मिथ्या आहे हे कळालंय, म्हणजे अनिर्वचनीय ख्याती त्याला कळाली. आणि मग जरी ब्रह्मप्राप्ती नसेल तरी गुरुजींना वाटायला यानं मी ब्रह्मरूप आहे असं म्हणावं. पण तो काय म्हणायलाय? मी ब्रह्मरूप. गुरुजी म्हणले होते जरी आपल्याला ब्रह्मरूप वाटत नसलं तरी आपण ब्रह्मरूप म्हणावं आणि ते खोटंही ठरत नाही. आणि खोटं का ठरत नाही? तो आहेच म्हणून, है का नाही? मग ब्रह्मरूप का म्हणायचं असतंय? नसलं तरीही व्हायच्या अगोदरच म्हणायचं असतंय. गुरुजीने दृष्टांत सांगितला होता. कारण ब्रह्मरूप झाल्यावर ब्रह्म म्हणायची पाळी येत नाही, हे का नाही? ब्राह्मणाच्या मुलाची मुंज करत नसतात का? करतात. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज करत नाहीत
ते मूल ब्राह्मण व्हावं म्हणून मुंज करतात. कारण मुंज केल्याच्या नंतर तो मुलगा ब्राह्मण होतो. तोवर ब्राह्मण, मग ब्राह्मणाच्या मुलाची मुंज करतात का? तो मुलगा ब्राह्मण व्हावा म्हणून मुंज करतात. कोणतं उत्तर चांगलं आहे? मग तो ब्राह्मणच होता तर मुंज करायची काय गरज? तस ब्रह्म झाल्यावर मी ब्रह्मरूप आहे म्हणायची काय गरज? मग ब्रह्म व्हायच्या अगोदर ब्रह्म म्हणलं तर कुठे बिघडलं? फलाच्या प्राप्तीच्या अगोदर केलेली खटपट ती फलाला मिळविण्यासाठी योग्य होईल. केलेलं साधन ते योग्य होईल. फलाच्या प्राप्तीच्या नंतर केलेलं साधन काय उपयोगाचं? ते म्हणतात ना, सरप गेला निवडून फरांडीला हाणून काय उपयोग आहे? तस जरी ब्रह्मता नसली तरी मी ब्रह्मरूप आहे असं म्हणत जावं, असं गुरुजीला आशा होती की यानं जरी ब्रह्म कळालं नाही तरी यानं म्हणावं मी ब्रह्मरूप आसन हो, पण मला त्याचा अपरोक्ष करून द्या असं म्हणावं. पण उरपाट केलं त्यानं. तो उलट गुरुजींना तीन काय करून, हो, साक्षी पुरावे देऊन गुरुजीला म्हणतो त्यांनी वेदाचा पुरावा द्यालाय. आता वेदाचा त्यानं पुरावा द्यालाय, हे वेद कळून द्यालाय का नाही कळून द्यालाय? वेदाचं मनोगत त्याला कळालंय का? आणि त्याला जर वेदाचं मनोगत कळू लागलं तर मग गुरुजीकडे यायची काय गरज होती? अहो, वेदानं सत्कर्म उपासना सांगितली आता, तर जीवाकडे भेदरूप पाहून सांगितल्यात का? जर जीव मानला नसता मी कर्ता आहे, भोक्ता आहे, मी ब्रह्मरूप नाही, असं म्हणायलाय म्हणून त्याला सत्कर्म उपासना सांगितल्या. त्याच्या चित्तावर मल विक्षेपाचा दोष आलेला आहे म्हणून सत्कर्म उपासना सांगितल्यात. मग सत्कर्म उपासनाचं वेदाचं सांगण्याचं तात्पर्य कशात आहे हे त्याला कळालं का? पण त्यानं तात्पर्य काय घेतलंय, त्याचं कुठे चुकायलंय ते बघावं लागल. त्याचं कुठे चुकायलंय त्याला तात्पर्य कळालं नाही. कशाचं? वेद बोललेल्याचं. तो म्हणतो वेद असं असं बोलला, वेदानं असं असं केलंय. अहो केलंय, आम्ही का नाही म्हणालोत का? तो बोललाय, पण तू जसा अर्थ काढायलास त्या अर्थानं बोलला नाही. मग अर्थाचा अर्थ काढावा, यथार्थ काढावा का अर्थ काढावा? पण जो कोणी बोलत असेल त्या बोलण्याचा यथार्थ आणि अयथार्थ, अयथार्थ रूप आणि यथार्थ रूप. यथार्थ कशाला म्हणायचं आणि अयथार्थ कशाला म्हणायचं? जे ब्रह्म आहे ते यथार्थ रूप आहे. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? यथार्थ रूप आहे. आणि बाकी पुन्हा सगळं अयथार्थ रूप आहे, हे का नाही? म्हणजे त्याच्यामध्ये प्रपंचामधलं सगळंच आलं, संसारामधलं अयथार्थ रूप, हे का नाही? आणि अयथार्थ रूप जे असतंय ते सगळं भ्रमरूप असतंय.
अयथार्थ रूप जे असतंय है का नाही. मग जे यथार्थ रूप ब्रह्म आहे त्या ब्रह्माचा अर्थ वेदानं जो सांगितलाय तो यथार्थ रूपानं कळावा का नाही. आणि त्याचा अर्थ जर अयथार्थ रूपामध्ये घातला तर ते कसं कळन. मग वेद जे बोललाय ते यथार्थ अर्थानं कसा बोलला आहे ते कळावं लागतं. मग वेदानं सत्कर्म उपासना सांगितल्यात हे यथार्थ ब्रह्म कळावं म्हणूनच सांगितलं असेल ना. ब्रह्म कळावं म्हणूनच सांगितलं असेल ना. मग ब्रह्म कधी कळत आहे. मलविक्षेप निवृत्ती झाल्यावर त्याला ज्ञान मार्गाला लागता येते आणि ज्ञान झाल्यावर ब्रह्माची प्राप्ती होती. कारण ज्ञानासाठी जो अधिकार लागतो तो मलविक्षेप निवृत्तीचा लागतो. आणि त्यासाठी वेदानं काय सांगितलंय. सत्कर्म उपासना करा, अंतःकरण शुद्ध होते आणि शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान होते आणि ज्ञानानं है का नाही आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतंय. असं वेदाचं काय आहे. मनोगत आहे, तात्पर्य आहे. पण हे तात्पर्य त्याला कळालंच नाही. रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये सर्प कसा आहे. यथार्थ आहे का अयथार्थ आहे. अयथार्थ आहे. सुक्ती रजताच्या ठिकाणी रजत कसा आहे. अयथार्थ आहे. आणि सुक्ती कशी आहे. यथार्थ आहे. दोरी कशी आहे. आणि स्थाणू पुरुष याच्यावर जो भ्रम होतो त्याच्यामधला स्थाणू कसा आहे. पुरुष कसा आहे. अयथार्थ पुरुष आहे आणि यथार्थ रूप है का नाही. आता या ठिकाणी आपल्याला यथार्थ आणि अयथार्थ कळायले का नाही. कारण जे भ्रमरूप असतंय ते काय असतंय है का नाही. मग आता साक्षी साक्षी आणि दोरी. साक्षी आणि दोरी. आता दोरी आपण यथार्थ मानली का नाही. आणि साक्षी ही यथार्थच आहे है का नाही. आणि सुक्ती यथार्थच आहे. स्थाणू यथार्थ आहे. तसा साक्षी ही यथार्थच आहे है का नाही. मग साक्षी यथार्थ रूप आहे. मग तो यथार्थ साक्षी जो जाणायला आहे त्याला जो भ्रम व्हायला आहे तो भ्रम कसा आहे. अयथार्थ आहे. साक्षी जो जाणायला तो काय है का नाही. मग आता साक्षी ब्रह्मरूप आहे आणि साक्षी कसा आहे. जसा दोरीवरचा सर्प अयथार्थ रूप आहे आणि दोरी यथार्थ रूप आहे है का नाही. तसा साक्षी हा कसा आहे. यथार्थ रूप आहे. आणि जीव कसा आहे है का नाही. जीवाचा जीवपणा कसा आहे. आणि करता भोगता हे कोणाच्या ठिकाणी चालले तर मग साक्षीचं ते स्वरूप आहे का. आणि जरी मानलं तरी तो भ्रमरूप मानायला आहे का वास्तविक सत्य मानायला आहे. मग जीवाचं जीव पण हे भ्रमरूप आहे साक्षीच्या दृष्टीनं. आणि जीव खरा कोण आहे. साक्षी आहे. साक्षी आहे ना. मग तो जीव काय म्हणायलाय. मी करता आहे भोगता आहे. मग हे त्याचं मानणं भ्रमरूप नाही का. मग तो भ्रमातच अडकालाय ना.
मग साक्षी यथार्थ आहे आणि जीव अयथार्थ आहे. मग जीवाचं अयथार्थपणा कळला. जीवाचा अयथार्थपणा, त्याच्यावर अयथार्थपणा काय यायलाय? कारण तो जे भ्रमरूप पदार्थ आहेत त्याच्याशी ऐक्य करायला. तो ऐक्य कोणाशी करायला? अयथार्थाशी. मग तो अयथार्थ व्हायला. आणि त्यानं जर यथार्थाशी ऐक्य केलं तर मग तो यथार्थ होईल की, है का नाही? मग जीवाचं लक्षण जर मिथ्या पदार्थाशी लावलं, जुळविलं, तर त्या ठिकाणी यथार्थ ज्ञान होईल का? अयथार्थ ज्ञान होणार. आणि जर जीवाचं लक्षण साक्षीशी जुळविलं तर त्या ठिकाणी यथार्थ ज्ञान होणार, यथार्थ अर्थ लागणार. मग या ठिकाणी शिष्य कसा अर्थ लावायलाय? अयथार्थाशी अर्थ लावायला. वेदानं जे काय बोललाय वेद, त्या बोलण्याचा अर्थ कसा लावलाय त्यानं? यथार्थ रूप अर्थ लावलाय त्यानं. यथार्थ अर्थ त्याला कळालाय का? तसा विचारसागर ऐकून यथार्थ अर्थ कळावा. आणि अयथार्थ ही अयथार्थ रूप म्हणून कळावं आणि यथार्थ यथार्थ रूप म्हणून कळावं. म्हणून सत्य सत्यत्वानं कळावं आणि भ्रम भ्रमरूप म्हणून कळावं, अध्यास रूप म्हणून कळावं. भ्रम मग जीवाचं इथंच बिघडे का नाही? भ्रम भ्रमरूप म्हणून कळाना आणि सत्य सत्यत्वानं कळाना. मग सत्य सत्यत्वानं नाही कळालं तर तेच सत्य ते भ्रमरूपावर टाकायचं. तेच सत्य म्हणजेच जगताला सत्यता द्यावी. पण जगत सत्य स्वरूप नाहीच. मग सत्य का वाटायले? तर ह्याचे जे लक्षण आहेत साक्षीचे, तो जीव काय करायला आहे? त्याच्या संग ते लक्षण जोडायला आहे. मग जर समजा गाढवाच्या अंगावर वाघाचं पांघरून टाकलं तर लोक काय म्हणतील? वाघ आला, वाघ आला. पळा पळा घरदार लावून घ्या, वाघ आला आपल्या गावात. त्या गाढवाच्या अंगावर वाघाचं कातड जर टाकलं तर तो गाढव वाघ दिसतो. तसा संसार हे कसा आहे? आणि या संसाराला वाघाचं कातड्याचं पांघरून म्हणजेच ब्रह्माचं सत्यत्व, तो वाघ आहे आणि त्याचं कातड संसारावर टाकलं म्हणून संसार आपणाला सत्य वाटायला. पण कोणाचा लाग आहे ते वरचा पांघरून काढून बघायला हे वाघ आहे का गाढव आहे म्हणून? जो धाडस करीन का तो खरा परमार्थिक. म्हणून वेदांताचं मत जाणणं हे सहसा सहजासहजी कोणाला? तुका म्हणे येत पाहिजे जातीचे. आणि ते कधी होतील? ज्याने सत्कर्म उपासना निष्काम भावनेने केलेले आहेत, निष्कामतेने केलेले आहेत आणि चित्तातला अंतःकरणातला मल विक्षेप निवृत्त करून जो विवेक वैराग्यादी साधनाला लागेल तोच त्या गाढवावरचं वाघाचं पांघरून काढून बघेल. किंवा जर त्याच्या
लक्षणावरून जर बघायचं असेल तर चाणाक्ष बुद्धिवान जर असेल तर त्याचे खुर उमटायले जमिनीवर का पंजे उमटायले तर बुद्धिवान असेल तर, हे का नाही? म्हणून एकतर बुद्धिवान शास्त्राचा अभ्यास करू शकतो, नाहीतर त्याला सत्कर्म उपासना अंतकरण शुद्धीद्वारा विवेक वैराग्यादी साधना करून इकडे यावं लागेल. हे दोन व्यक्ती या ठिकाणी प्रवेश करू शकतात. आणि असे व्यक्ती जर या मार्गामध्ये आले, वेदांत चिंतनामध्ये आले, तर त्यांना मुक्त व्हायला वेळ लागत नाही. कारण हा परमार्थ किंवा स्वरूप जाणायचा असेल, माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे, दुसरा कोणताही तडजोड कोणतीच नाही. इथं बुद्धीचेच वैभव पाहिजेत. वैभवशाली बुद्धी पाहिजे, श्रीमंत बुद्धी पाहिजे. बुद्धी त्याच आकाराची लागते, हे का नाही? मग तो हा विषय सहज प्राप्त करू शकतो. म्हणून परमार्थामध्ये आल्यावर आपण कुठपर्यंत आलोत आणि आणखी किती अंतर काढायचे राहिले हे बघत जाऊ. तसं रात्रीच्या शंकेवरून असं कळालं की आता अर्धा पल्ला आपण गाठलाय, ग्रंथाचा नाही, तरंगाचा, तत्वदृष्टीचा अर्ध काम झालंय. जगत मिथ्यात्व त्याला झालंय, पण काय राहिलंय? ब्रह्मप्राप्ती राहिली. मग आता इथून पुढे जे काही विवेचन आहे ते ब्रह्मप्राप्तीवरच आधारित आहे. म्हणजे अध्यासाचे जे दोन प्रकार आहेत, ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. आतापर्यंत अर्थाध्यास झालाय असं समजावं, आणि आता इथून पुढं कोणता अध्यास निवृत्त करायचा आहे? ज्ञानाध्यास निवृत्त करायचा आहे. ह्या बारीक सारीक गोष्टी चलत चलत शिकाव्या लागतात म्हणून सांगितलं. नाही तर पुन्हा कसा योग येईल? म्हणून यावेळेस या अगोदर शिष्य काय म्हणाला होता? शिष्याचं काय म्हणणं होतं? शिष्यानं जो पुराणवादी होता त्या पुराणवाद्याचं काय केलंय? खंडन केलंय. कारण तो मध्येच आला होता आणि मग तो म्हणला ईश्वर मानायची काय गरज नाही, कर्मच काय करतात? सुखदुःखाला प्राप्त होतात, मध्ये ईश्वर मानून काय करतात? तो असं म्हणला म्हणून त्याचं खंडन केलंय. हे तुमचं मत बरोबर नाही. आणि पुराणवादी पूर्वमीमांसक ईश्वर मानत नाहीत. आणि ईश्वर न मानल्यामुळं काय घोळ होतो तो आता आपल्याला इथून पुढे कळेलच. ईश्वर मानण्याची काय गरज आहे? हे इतर संप्रदायाला आणखी कळालं नाही की ईश्वर जर नाही मानला म्हणून आपली किती नुकसान झाली म्हणून. हा अजूनही कळालं नाही. व्यवहारात सुद्धा आपली नुकसान कशानं व्हायली त्या पुरुषाला कळत नाही. हे दुसऱ्याला कळल,
काय त्यानं अशानं असं केलं असतं त्याचं हे होत नव्हतं, इतकी लुस्कान टळत होती, पण त्यानं असं करायला पाहिजे होतं. पण त्यानं स्वतः करताना त्याला कळालं नाही, है का नाही? पण काय लुस्कान होईल किंवा लुस्कान झाल्यावर तरी कळावं ना, याच्यानं लुस्कान व्हायली म्हणून. मग इतर संप्रदायामध्ये असं हे अलौकिक ज्ञान नाही. ईश्वरता मानण्यामध्ये किती फायदा आहे. हे इतर संप्रदायामध्ये जे जाणकार आहेत किंवा ज्यांनी ते संप्रदाय निर्माण केलेत, ते संप्रदाय निर्माण केलेत ज्यानं, ती माणसं येत. ती कोण येत? माणसं येत. आणि वारकरी संप्रदाय ज्यानं निर्माण केलाय का, ती कोण आहेत? हा, देव आहेत. ज्ञान देव, नाम देव, देव येत. म्हणून हा देवानी संप्रदाय मुळात देवानच चालू केलेला आहे. देवी लहान्या देवानं नाही, महादेवानं चालू केलाय. म्हणून हा देवानं निर्माण केलेला संप्रदाय, माणसानं केलेला. म्हणून याच्यामध्ये दोष उत्पन्न कसे राहतील, दोष कसे राहतील शिल्लक, दोषाचा संप्रदाय कसा घडेल हा. म्हणून निर्दोष संप्रदाय हा. पण संप्रदायाकड निर्दोष संप्रदाय केव्हा कळेल? त्या संप्रदायात आलं तर. मग संप्रदायात राहून संप्रदाय जर कळत नसेल, संप्रदायात राहून, आता वारकरी संप्रदायामध्ये कोण नाही, कोणी बी म्हणतोय आम्ही वारकरी संप्रदायाचेच येतो. दिंड्यामध्ये जे चोर असतात का, सोंग घेणारे वारकऱ्याच, ते म्हणतात आम्ही वारकरीच आहेत, वारकरी संप्रदायातलेच आहेत. आता मग वारकरी संप्रदाय कोणाला कळाला? जे वारकरी संप्रदायात नाहीत त्याला तर कळालाच नाही. पण वारकरी संप्रदायात येऊन वारकरी संप्रदाय कळणार, हे किती कमाल आहे. ही कमाल मला वाटते. हा, पण असं असून सुद्धा नाही कळू द्या. ते मोठ्याचं नाव सांगायलेत ना, मोठ्याचं नाव सांगायलेत ना, द्या सोडून. त्याला कायला धरायचंय, सोडून द्या. कारण मोठ्याच्या लेकराला पोलिस सोडून देतात. तसं मोठ्याचं नाव घेतलं म्हणून त्यांना सोडून द्यालय. कोण? ज्याला खरा वारकरी संप्रदाय कळालाय का. हा बाबा, कसे का असताना तुला आज न उद्या कळण, पण याच्यातच राह. एखादं पोरग घरातलं वार्ते निघत आहे, म्हणजे वाईट निघत आहे, आणि मग बापानं काम सांगितलं की म्हणते मी नाही करणार. मग ते करीत नाही तर मग हे कर, नाही ते बी नाही करणार. मग झोप घरात पांघरून घेऊन, ते बी नाही करणार. माझ्या मनावर राहिलं म्हणजे तो कोणाचंच घरातल्याच ऐकत नाही. याला म्हणायचं वार्ते. संस्कृत मध्ये त्याला वार्ते म्हणतात, आणि आपल्या भाषेमध्ये वाईट, असं वाईट निघत. पण आता वाईट निघालं म्हणून त्याला का हाकालून देता येते का? ते म्हणतात ना, आपलेच होठ आपलीच जीभ. जर दाताखाली जीभ आली तर त्या दाताला पाडाव का? तसं आपल्या घरातलं जर वाईट निघालं तर त्याला हाकालून द्यावं का? तसं संप्रदायातलं खरं कळून घ्याय नाही म्हणून त्याला का संप्रदायातून काढून टाकावं का?
ते उगत निमूटपणानं सांभाळून घ्यावं लागतं, धकवावं लागतं. तसं खरा वारकरी संप्रदाय वेगळाच आहे, दिसणारा वारकरी संप्रदाय. आता या ठिकाणी हे दोन भाग का पडले तर माऊली म्हणले या रे लहान थोर याती भलते नारी नर, म्हणून ते आले तर ते बोलविलेत म्हणून आलेत ना. मग त्याला कसं धुन किता देईल. आता माऊलीनं त्याला बोलविले ना आपण हे जा म्हणाव कसं म्हणाव, त्याला कोणी बोलविले, आपल्याला काय अधिकार आहे. पण असा भेद करायला आपल्याला जमत आहे ना. कारण ते भेद जर कळलं तर त्यांना वाटावं का खरं संप्रदाय अजून वेगळाच आहे का आपला. कारण एखादी स्त्री घरातल्या घरातच चुकती, म्हणजे ती कोणालाच दिसत नाही, घरातलीच असती पण घरातच दिसत नाही. आणि ते घरातले धुंड देतील आणि ती घरातच असते, त्या घरात राहून चुकती. तस संप्रदायात राहून काही चुकत येत ना. तस चुकलेल्याला काय करावं, चुकूच द्यावं का. त्याला गवसाव ना. म्हणून माऊली म्हणलेत तुम्हाला गवसायला सुद्धा मी तुम्हाला लांब जाऊ देत नाही, हे मोठालेला सांगितलंय. ज्याला ब्रह्मज्ञान झालेला आहे आणि ज्याला उपदेश करायचा आहे तर मग उपदेश करण्यासाठी तर लागते ना सभासद, शिष्य लागते ना, मुमुक्षू लागते ना, साधक लागते ना, विद्यार्थी आहे का नाही. म्हणून माऊलीने आपल्याला ती सुद्धा सोय करून ठेवली. म्हणजे धुंडायचं काम पडून. पहिले म्हातारे माणसं होते बघा, एखादं रानातलं वाळलं झाड हे तोडायचे आणि जापत्याला ठेवायचे, दावणीला फिवणीला लावायचे. आणि दावणीला जरी समजा एका लाकडाची गरज पडली तर तिथं 4-4 लाकडं असायची. तर मग ज्याला कळत नाही ते म्हणतंय अहो इथं 4-4 लाकडाची काय गरज आहे, एक लाकूड झालं बस झालं. ते म्हणते नाही असलेलं चांगलं असतंय, म्हातारा असतंय ते, पण ते तसं टिपण करून ठेवतंय, लाकडं फिकडं जमा करून ठेवतंय. मग ते एक दिवशी म्हणतोय नाही खरंच सांगा बरं, हे कामूनच तुम्ही हे आगाव कामून इतका पसारा वाढवितात, हे लाकडं आगाव काय करायचे तिथं. अरे बाबा पुन्हा मी मेल्यावर तुम्हाला इकडं तिकडं हात घालायला काम पडून लाकडं बघायला, त्याच्यासाठी आधीच काय आहे तयारी. म्हणजे ही किती हुशारी पुढची. तसं माऊलीनं अगोदरच काय केलंय, सगळ्याला बोलले जवळ. हे अहेतुक नाही, याच्यात काहीतरी हा हेतू जाणता आला पाहिजे. म्हणून अनाधिकारी जरी असले तरी त्यांना बोलूनी, त्यांना धुनकुनी, टाळ वाजविता येणार म्हणून त्याला म्हणून ठे खाली टाळ, ह्याच्यातलाच प्रकार आहे ना हा. शिकवावं त्याला. गुरुजी तर म्हणले होते एखादं जर रस्त्यानं नागवा असलं तर त्याच्यावर कापड टाकी जाव, हसून त्याला. केवढा शब्द आहे हा. कारण नागव्याला झाकीत असतेत का उघड करतेत, आधीच उघड येते पुन्हा अजून त्याच्यात त्याची टिंगल मस्करी म्हणल्या. वारकरी संप्रदाय लहान नाही, कमी विचाराचा नाही आणि त्याचे इतके विचार कोणाचेच नाही. पण ह्या विचारानं जर बघितलं तर हे का नाही. आता हे आपण कसे आहेत सेंटरिंग वर आहेत म्हणून बोलायला आपल्याला चान्स मिळाला. म्हणजे आपण आता मध्य भागात आलो. आपल्याला आता काय करायचंय, ज्ञानाध्यास निवृत्तीला लागायचंय. अर्थाध्यास झालाय, दोन्हीच्या मधात आहेत हे का नाही. मग जरी
अर्थाध्यास निवृत्त झालेला असला तरी आनंदाची प्राप्ती होत नाही हे मानावंच लागत, आहे का नाही? आणि जर लय चाणाक्ष असेल तर तो त्याला कळतय बी. कसं कळतय? ज्यावेळेस रज्जूवरला सर्प निवृत्त झाला, रज्जूवरला सर्प कशानं झाला? रज्जूचं अधिष्ठान आहे ना त्याला. आता रज्जूचं अधिष्ठान कायला धरायचं? मग अधिष्ठानाच्या ज्ञानानंच निवृत्ती झाली ना सर्पाची. मग जगताची निवृत्ती जगत भ्रमरूप आहे ना. तो म्हणतो ना मला आणि रचने ख्याती कळाली, मला समजली. मग समजली तर कशानं समजली? अधिष्ठानाच्या ज्ञानानंच, आहे का नाही? मग अधिष्ठानाचं ज्ञानानं झाली म्हणल्या, आता अजून काय अधिष्ठानाचं ज्ञान सांगायचंय? अहो, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय सर्पाची निवृत्ती झाली का? आणि मग त्या सर्पाच्या निवृत्तीत अधिष्ठानाचं ज्ञान आहेच ना. का अधिष्ठानाच्या ज्ञानातच सर्पाची निवृत्ती? अधिष्ठानाच्या ज्ञानातच काय? मग अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय झाली का निवृत्ती? आधी निवृत्ती झाली का पुन्हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं? आधी ज्ञानच मानावं लागल ना. आणि मग तसं त्याला अधिष्ठानाचं ज्ञान अगोदर व्हायला पाहिजे होतं ना. आणि निवृत्ती कशी झाली मग? मग निवृत्ती झाली पण कळाना म्हणावं लागल. भ्रमाची निवृत्ती झाली पण ती म्हणायला ना कळालंय. कारण कळणं हे कसं आहे, ते अर्धच कळणं आहे त्याच. ते अर्ध कळालंय ना, ते दुसरं अर्ध राहिलंय का अधिष्ठानाचं ज्ञान. तो म्हणायला ना मी ब्रह्मा कसा असू शकेल, ज्ञानाध्यास राहिलाय ना त्याचा निवृत्त करायचा. त्याच्यामुळं तो जो भ्रम निवृत्त झाला म्हणायलाय, त्याला वाटायलंय आता अध्यासाची निवृत्ती झाली. पण ती सत्यत्वानं झाली का? ती सत्यत्वानं कधी होईल? नुसतं सत्यानं झाली, त्याला खरं वाटायले पण त्याचं खरत्वानं नाही. कामून ते पक्का व्हाय ना, अधिष्ठानाचं ज्ञान नाही. त्याला शंका यायला, आता संशय आलाय. कारण ज्ञान अध्यास आणखी शिल्लक आहे त्याचा. त्याला ज्ञान स्वरूपाचं आणखी झालं नाही, स्वरूपाचं झालं नाही. मग अध्यास हा अधिष्ठान ज्ञानानंच निवृत्त होतो, हेही मान्य आहे. पण अधिष्ठानाचं ज्ञान हे अधिष्ठानात्वानं व्हावं लागतं. कसं? अधिष्ठानानं कळणं निराळे आणि ते अधिष्ठान ब्रह्मरूप आहे हे कळणं. आत्म्याचं ज्ञान होणं निराळ आणि आत्मा ब्रह्मरूप आहे. कारण आत्म्याच्या अज्ञानानं जगताची प्रतीती आहे का नाही? आणि मग जगताला अधिष्ठान कोण आहे? आत्मा आहे का नाही? मग त्याच अधिष्ठानावर संसार हा मिथ्या आहे कळतय. त्या अधिष्ठान ज्ञानानं संसार मिथ्या आहे हे कळतय. पण
ते अधिष्ठान कसं आहे? ते सदा अधिष्ठान राहतं का? ते जवळ अधिष्ठान आहे तवर, जवळ त्या अधिष्ठानाचं ज्ञान आहे तवरच संसार निवृत्त होतो. आणि ते अधिष्ठान बाजूला सरकलं की पुन्हा आणखी संसार सत्य वाटतो. जोवर अधिष्ठानाचं ज्ञान आहे तोवर संसाराचं काय वाटत नाही. गोळ्या चालू येतात तोवर बरं वाटतंय, गोळ्या संपल्या मग डॉक्टरला म्हणते गोळ्या चालू होते तोवर काय नाही झालं, गोळ्या संपलं की बघा ना अजूक सुरू झालंय. मग चांगदेव महाराजाचं असंच होऊ लागलं. असंच जवळ समाधीत आहे तवर समाधीत तवर मस्त, हा जगत नाही, जगत भ्रम नाही, काही नाही. पण समाधीतून उतरले की मग त्यांना सगळं दिसायचं है का नाही. म्हणजेच हे जे कुटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण हे दोन लक्षण आहेत. म्हणून आत्म्याचं हे कुटस्थ लक्षण मानावं आणि ब्रह्माचं हे स्वरूप लक्षण मानावं. म्हणून पूर्णता ही ब्रह्माच्या ज्ञानात आहे. आणि आत्म्याचं ज्ञान जरी झालं तरी परमार्थ शिल्लक राहतो. कोणता? आत्मा माझा ब्रह्मरूप आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे हे ज्ञान करून घ्यायचं, शिल्लक राहतं. आणि मग पूर्ण परमार्थ कधी होतो? आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस त्याला म्हणायचं ज्ञानाध्यास गेला. आत्मज्ञानात सुद्धा अध्यास मानावाच लागतो. आपणाला सविस्तर क्रमानं जावं लागेल, पण आता वेळ झालाय आणि तिची आठवण बी नाही वेळाची. फक्त एवढं लक्षात घ्या की इथून पुढे आता कोण्या अध्यासाची निवृत्ती चालू झाली आणि कोण्या अध्यासाची निवृत्ती झाली एवढं लक्षात ठेवलं म्हणजे आता पुढे आपणाला चालता येते. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी.